ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर पोलिसांच्या मदतीने कुसुम सायलीने प्रतिमाला शोधलेला आहे। प्रतिमा जी आता महिपतीला पाहून तिकडून घर सोडून पळून गेलेली असते, त्या प्रतिमाला 20 वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ आठवलेला असतो आणि तीच प्रतिमा आता मात्र सगळ्या गोष्टींचा आढावा घेत, सगळ्या गोष्टी उकलून काढत आता सगळ्या गोष्टींचा शोध घेतलेला असतो आणि प्रतिमाच्या सगळ्या एका शब्दांनी सगळेजण हादरतात। कारण महिपतीला पाहिल्यावरती प्रतिमाला सगळं आठवतं आणि कुसुम भेटल्यावरती तिच्या तोंडातून पडलेले शब्द प्रमाण ठरत 21 वर्षाचा भूतकाळ तर समजतोच, पण महिपती आणि सोबत असलेल्या नागराजचं सगळं काळकृत्य रविराजांच्या समोर येतं आणि ज्या महिपतीने आपल्या बायकोची ही अवस्था केली, त्याच महिपती आणि मुलीची केस आपण लढतोय याची रविराजांना मनापासून लाज वाटते आणि इथूनच मालिकेमधलं एक नवीन पर्व सुरू होत रविराज विरुद्ध महिपती विरुद्ध साक्षी अशी एक टीम तयार होणार असते आणि प्रियाचा लवकरच पर्दाफाश होणार असतो। ज्या वेळेला कुसुमला आणि सायलीला प्रतिमा घर सोडून निघून गेले हे सत्य समजलेलं असतं, त्यावेळेला आता मात्र कुसुम आणि सायली हादरतात। नक्कीच कविताताईंवरती कोणतं तरी संकट ओढवलंय असं म्हणत कुसुम सांगते, ताबडतोब आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया। आता सायली आणि कुसुम दोघी जणी निघतात, कारण प्रतिमाचं वर्णन हे फक्त कुसुम करू शकणार असते। मग कुसुम सांगते, चल सायली, आपल्याला लवकरात लवकर जायला पाहिजे। मग सायली आणि कुसुम दोघी जणी पोलीस स्टेशनला निघतात। अर्जुनला सुद्धा फोन न करता कुसुम आता प्रतिमाचं सगळं वर्णन पोलीस स्टेशनला जाऊन करते। त्यावेळेला सायलीच्या डोक्यामध्ये लख्ख प्रकाश पडतो आणि सायली म्हणते, कुसुमताई, तू जे वर्णन करतेस ना, त्या वर्णनाच्या एक बाई मला येऊन धडकल्या होत्या, म्हणजे मी तुझ्याकडे यायला निघाले बघ, त्यावेळेला मला एक बाई धडकल्या, म्हणजे एकदा नाही दोनदा, या आधी सुद्धा माझ्या बर्थडेला मी आले ना, तर त्याच बाई मला धडकल्या होत्या, आत्ता पण त्याच धडकल्या आणि ना त्या एकदम घाबऱ्या होऊन पळून चालल्या, त्या डोक्यावरती ओढणी होती। कुसुम सांगते, अगं हो, मग त्याच कविताताई, मग त्या अशा घाबऱ्या का पळून गेल्या? त्या दिवशी सुद्धा त्या धावत पळत गेल्या, तेव्हा त्या खूप घाबरल्या होत्या, त्या देवळात गेल्या होत्या, पण आज काय झालं? आणि आज तर चक्क सामान घेऊन गेल्यात, त्यांचं इनमिन एकच बॅग होती। सायली सांगते, काहीतरी गडबड आहे, आपण पोलीस स्टेशनला निघूया। आता पोलीस स्टेशनला कंप्लेंट देऊन आल्यावरती सायली आणि कुसुम यांनी वर्णन केल्यावरती सायली सांगते, अगं खरंच, म्हणजे मला त्यांना खूप भेटायचं होतं, मला त्यांना भेटायची खूप एक्साइटमेंट होती। यावरती कुसुम म्हणते, अगं तुमच्या दोघींची भेटच झाली नाही। तुला एक गोष्ट सांगू का सायली, ज्या वेळेला मी त्यांचा नीटनेटकेपणा, त्यांचं जेवणामधलं पाककौशल्य किंवा त्यांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत ज्या त्यांना व्यक्त पण करता येत नाही त्या मला समजायच्या, तुझ्यासारख्या सेम टू सेम मला भास होतो ग सायली। सायली म्हणते, हो कुसुमताई, हे तू खूप वेळा बोललीस, पण त्यांची माझी गाठभेट काही होत नाहीये, काय नियतीच्या मनात आहे, आणि माझी आणि त्यांची गाठभेट हे तर जाऊ दे, पण त्या सुखरूप असतील ना, काय वाटते तुला? यावरती कुसुम सांगत असते, हे बघ सायली, तू जास्त विचार करू नकोस, तुला ना इतरांच्या बद्दल खूप आहे आपुलकी, आणि मला ना सांगू कविताताईंबद्दल खूप वाटतं, त्यांचा जीव संकटात नसू दे म्हणजे मिळवलं, नाहीतर तडकाफडकी माझं घर सोडून जाण्याचा त्या विचार करणार नाहीत, इतकं मात्र नक्की। यावरती सायली म्हणते, कुसुमताई, खरंच कळत नाहीये, काय खरं काय खोटं, या सगळ्याचा शोध घ्यायला पाहिजे, पोलीस लवकरात लवकर शोधतील तर बरं आहे। इकडे आता प्रतिमाला सारखं महिपतीचा चेहरा आठवत असतो, कारण 21 वर्षापूर्वीचा सगळा प्रकार आत्तापर्यंत तिच्या डोक्यातून पुसला गेलेला असतो, पण ज्या वेळेला चाळीमध्ये ती महिपतीला पाहते तिच्या डोळ्यासमोर लख्ख प्रकाश पडतो आणि या सगळ्यामध्ये आपली ही अवस्था करायला हा महिपतीच जबाबदार आहे हे तिला आठवतं। 21 वर्षापूर्वी ज्या वेळेला प्रतिमा गाडीमध्ये बेशुद्ध पडलेली असते, त्याच वेळेला छोटी तन्वी रडत कारमधून बाहेर पडलेली असते आणि प्रतिमा आणि रविराज दोघंही बेशुद्ध असतात आणि प्रतिमाच्या डोळ्यासमोरून चित्रपटासारखं सगळं सरकायला लागतं। प्रतिमा आता सगळं आठवते की आपल्या कारचा ॲक्सिडेंट झाला होता आणि कारचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर छोटी तन्वी बाहेर पडल्यावरती रविराजांना प्रतिमाच्या आधी शुद्ध आलेली असते, म्हणून रविराज विचार करतात की प्रतिमाला आपण नंतर शुद्धीवरती आणूया आणि मग उपचार करूया, आधी आपण तन्वीला बघूया, कारण जनावरांनी तन्वीला काही इजा केली तर, म्हणून रविराज बाहेर पडल्यावरती एकटा प्रतिमाला गाठून महिपतीने हे सगळं केलेलं असतं आणि महिपतीने आमचं ठरलंय म्हणजे ठरलंय,
तुला वरती जायचंय म्हणजे जायचंय असं म्हणत हातामध्ये जळकं लाकूड घेत प्रतिमाच्या चेहऱ्यावरती जोरदार भिरकवलेलं असतं आणि त्यावेळेला महिपतीने प्रतिमाला आणि प्रतिमाने महिपतीला पाहिलेलं असतं। ही सगळ्या आठवणी मनात ठेवून आता प्रतिमाला लख्ख सगळं आठवतं। 21 वर्षापूर्वीची घटनाक्रम आठवल्यावरती प्रतिमा आता स्वतःहून महिपतीच्या इथे किंवा आपल्या घरी जाण्याचा विचार करत असते। प्रतिमाला ही सगळी घटना आठवली असली म्हणजे चित्रपटासारखं सगळं डोळ्यासमोरून सरकलं असलं तरी आपलं नाव काय, आपला नवरा कोण होता आणि मुलगी हे अजून आठवायचं बाकी असतं आणि त्यासाठी सायली समोर आल्यावरती हे आठवणार असतं। आता मात्र प्रतिमाची शोध मोहीम चालू असताना सायली आणि कुसुम सुद्धा प्रतिमाला शोधत असतात। सायली आणि कुसुम आता पुन्हा एकदा घर बंद करून प्रतिमाला शोधायला निघतात। कुसुम म्हणते, अगं पण सायली आपण कुठे बघायचं? यावरती सायली सांगते, हे कुसुमताई तुला माहिती असायला पाहिजे, म्हणजे आतापर्यंत त्या कोणत्या देवळात जायच्या किंवा कोणत्या अशा ठराविक ठिकाणी जायच्या, तुला काही अंदाज आहे का? कुसुम म्हणते, हे बघ इथून जवळच एक शंकराचं मंदिर आहे बघ, ऍक्च्युली त्या आधी पण तिथेच राहायच्या आणि आत्ता इथे माझ्यासोबत होत्या ना तेव्हा पण आधीमध्ये तिकडेच जायच्या। यावरती सायली सांगते, ठीक आहे कुसुमताई, आपण आत्ताच्या आत्ता निघूया आणि आता प्रतिमा आत्यांचा आपण शोध घेऊया। आता देवळाच्या दिशेने सायली निघालेली असते, कुसुम उलट्या साईडने निघालेली असते। एका साईडने कुसुम, एका साईडने सायली असं त्यांनी जायचं ठरवल्यावरती सायली आता प्रतिमाचा म्हणजेच कविताचा शोध घेत असते आणि आता कविता सायलीच्या समोर येते। प्रतिमा आणि सायली यांची आमनासामना होते। आता मात्र सायली त्यांना पाहते आणि कुसुमने केलेलं जसंच्या तसं वर्णन पाहताच सायली अचूक ओळखते की याच आहेत कविताताई आणि सायली पाठमोऱ्या प्रतिमाला कविताताई असं म्हटल्यावरती आपल्याला कविता म्हणून कोण आवाज देते म्हणून आता प्रतिमा मागे पाहते तर आता सायली अजूनच हादरते। आपल्याला कविताताई कोण म्हणते असं पाहताच आता मात्र सायलीला समोर पाहताच इकडे आता प्रतिमाचा चेहरा खुलतो आणि तिच्या तोंडातून चक्क आता एक शब्द बाहेर पडतो, तन्वी तन्वी। आणि आता खूप मोठा सत्याचा उलगडा व्हायला लागतो। जे सत्य विसरलेलं असतं ते सत्य आता प्रतिमाला आठवायला लागलेलं असतं। अर्ध सत्य महिपतीला भेटल्यावरती आठवतं, अर्ध सत्य सायलीला भेटल्यावरती आठवतं। सायलीच्या आता मात्र आनंदाचा पारावारच राहत नाही। इतके दिवस ज्या कविताताई म्हणून आपल्या कुसुमताईकडे राहत आहेत त्या कविताताई नसून त्या प्रतिमा त्या आहेत, हा मोठा आता गौप्यस्फोट सायलीला होतो। आता मात्र कुसुम आणि सायली प्रतिमाची तिच्या हक्काच्या घरी रवानगी करत रविराजांच्या समोर आणताच प्रतिमाने सगळं आठवलेलं सांगताच खूप मोठा गौप्यस्फोट सुद्धा होणार असतो। पोलिसांच्या मदतीने कुसुम सायलीने प्रतिमाचा शोध तर घेतलेला असतो पण अजूनही सगळ्या पुढे घटनाक्रम बाकी असतो। सगळं रविराजांपर्यंत पोहोचवणं बाकी असतं आणि आता ज्या महिपती आणि साक्षी या नालायक माणसांची आपण केस घेतोय त्यांनीच आपलं 21 वर्षापूर्वीचं आयुष्य बर्बाद केलंय। यामुळे रविराज खूप मोठा निर्णय घेत आता मात्र महिपती साक्षी यांच्या विरोधात उभे राहतात आणि आता प्रियाचा खरेपणाचा सत्याचा शोध सुद्धा लागणार असतो। हळूहळू एक एक मालिकेमधले गूढ अचानक उलगडत जातात आणि अखेर सायलीला न्याय मिळणार का हे मात्र पाहणं रंजक ठरणार आहे।